विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो नमस्कार. मी प्राध्यापक स्वप्नील कांबळे. खूप सगळे विद्यार्थी सीईटीची तयारी करत होते आणि त्यांची आता वाट बघायची वेळ संपलेली आहे. खूप दिवस झालं वाट बघून असतील की कधी हॉल तिकीट येतात. तर आपणास मी सांगू इच्छितो की हॉल तिकीट्स आलेले आहेत. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती हॉल तिकीट आता तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. तुम्ही ते तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून ते डाउनलोड करू शकता. युजर आयडी तुमचा ईमेल आयडी आहे आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला असेल तो तुम्ही तिथे टाकायचा आहे आणि ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्स्ट्रक्शन्स दोनदा वाचा, त्याच्यावरचे डिटेल्स तुम्ही नीट बघा. सेंटर किती दूर आहे, कोणतं आहे ते सगळं व्यवस्थित बघा. शिफ्ट कोणती आहे, मॉर्निंग शिफ्टला पेपर तुम्ही द्याल का दुपारी आहे तुमची शिफ्ट आफ्टरनून मध्ये, हेही तुम्हाला चेक करायचं आणि तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली तुमची जर्नी प्लॅन करायची असेल. घरापासून ते सेंटरपर्यंतची किती वेळ लागेल पोहोचण्यासाठी हे लक्षात घेऊन तुम्हाला माहिती आहे सेंटरला तुम्हाला जवळजवळ 1 तासभर तरी अगोदर पोहोचायचं आहे. मिनिमम 45 मिनिट्स, मॅक्झिमम 1 तासाच्या अगोदर 1 तासापर्यंत तुम्हाला आधी पोहोचायचं आहे. सकाळची शिफ्ट 9 ते 12 आहे, दुपारची शिफ्ट 2 ते 5 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पेपर 2ला सुरू होणार आहे म्हणून मी काय 2लाच जातो असं नाही करायचं आहे. तुम्हाला अर्धा तास अगोदर एक्झामिनेशन हॉलमध्ये ते घेणार आहेत. आणि सगळ्यांना माहीतच आहे की एक्झाम ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची प्रॅक्टिस असेलच. ज्यांनी प्रॅक्टिस पेपर सॉल्व केलेले आहेत, टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत त्यांना, आणि ज्यांना नाही त्यांनीसुद्धा घाबरून जाता कामा नाही. साधा PC तुम्हाला हाताळता येतो आहे. फक्त जे काही इन्स्ट्रक्शन्स जेव्हा तुमची एक्झाम सुरू होईल स्क्रीनवरती जे आहेत ते नीट वाचायचे आणि तसं ॲक्ट करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व करत असताना वेळ बिलकुल वाया घालायचा नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण पेपर कवर झाला पाहिजे. पूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला गो थ्रू झाले पाहिजे एकदा तरी. नाहीतर असं वेळ येते की वेळ निघून जाते आणि मग आपल्याला शेवटचे प्रश्न बघितलेलेच नसतात. ते होता कामा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फॉर्म्युला आहे लाईफमध्ये, तुम्ही आत्तापासूनच लक्षात ठेवा. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर 4 Ps वाला फॉर्म्युला: प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस, प्रेझेंटेशन. प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस, प्रेझेंटेशन. हे माझ्याही लाईफमध्ये मला खूप कामाला आलं आहे. तुम्हालाही कुठलीही एक्झाम, MST CET काय याच्या पुढेही भरपूर तुम्हाला एक्झाम द्यायच्या आहेत. ही तर सुरुवात आहे. पण एवढं लक्षात ठेवा की जरी ॲस्पायरंटचा आकडा मोठा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही डिटेल बघितलं तर 11,64,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, माझं काय होईल, तसं डोक्यात न काही आणता तुम्ही काय करा, या पूर्ण संख्येमध्ये माझी एक सीट आहे. ज्यांच्या डोक्यात ॲब्सोल्यूट क्लॅरिटी आणि 0